आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्या चाळीतल्या घरात तुझा साखरपुडा झाला, लग्नात एवढा तमाशा झाला, तरी त्या सईला मी या घरातली सून म्हणून एक्सेप्ट केलंय. अजून काय करू आता? आय नो माझ्या लग्नाच्या बाबतीत जे काही घडले ते तुला अजिबात आवडलं नाही. पण आता झालंय माझं लग्न सईंशी, आणि जितक्या लवकर आपण हे सगळं एक्सेप्ट करू तितकं चांगलं असेल आपल्याकरता. बरोबर आहे तुझं. मला आवडो ना आवडो, ती काय आता या घरची सून झालीये, पण तिला सुद्धा कळायला हवं ना की ती आता या घरातली सून आहे, जहागीरदारांच्या घरची सून. याचं भान तिने ठेवायला नको? आई काय झालंय म्हणजे सईंचं काही चुकलंय का? आय मीन मला तरी असं काही जाणवलं नाही, पण काही घडलंय का असं? प्लीज सांग मला. तुला जाणवायला तू घरात असायला हवं ना. मी आज नेमकी घरात होते, त्यामुळे तिच्या डोक्यात नक्की काय चाललंय हे मला तरी कळलं. जॉब करायचं म्हणते तुझी बायको, जहागीरदारांच्या घरची सून ही जॉबसाठी वणवण भटकणार. सी, मला कळतंय तिला काम करावंसं वाटू शकतं. मी पण एक बिझनेस वुमन आहे, मी समजू शकते तिची अर्ज. ती केपेबल असती ना तर मी तिला ऑफिसमध्ये घेऊन गेले असते, प्रोजेक्ट हेड केलं असतं, माझ्या खुर्चीत बसवलं असतं तिला, तीही मानाने. बट सॉरी टू से, सईमध्ये ना ती कॅपॅसिटीच नाही. तिला बिझनेसचा गंधच नाही, त्यामुळे मग तिला रिस्पॉन्सिबिलिटी देणं हे शक्यच नाही. सो तिच्याकडे जॉब करण्याशिवाय दुसरा ऑप्शनच उरत नाही. सो सईंना जॉब करायचा आहे. आणि ते स्वतःसाठी नाही तर तिच्या भावासाठी आणि तिच्या आईसाठी. त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडण्यासाठी, त्यांच्या गरजा भागवण्यासाठी हिला जॉब करायचा आहे. प्रॉब्लेम काय आहे? आय मीन जर त्यांना त्यांची काळजी घ्यायची आहे, त्यांच्या घरच्यांची यांच्यावर जर जबाबदारी आहे आणि ती त्या पार पाडतात तर प्रॉब्लेम काय? म्हणजे मला तरी यात काही चुकीचं वाटत नाही आहे. देवांश, तू ना एकाच बाजूने विचार करतोयस. तिला आपल्या घरच्यांच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत, ही झाली एक बाजू. पण दुसरी बाजू ही आहे की ती आता आपल्या घरची सून आहे आणि आपण जहागीरदार आहोत. आपल्या घरातून बाहेर पडून ती दुसऱ्या कोणाच्या तरी हाताखाली काम करणार, कसं वाटेल बघायला? आपल्या स्टेटसचं काय? लोक काय म्हणतील? ओके, पण आई, ती तुझी बायको आहे हेच मी कसं बसं सहन करते, त्यामुळे आता आणखीन काही सहन करू शकत नाही. तिने जॉब केला तर मला अजिबात चालणार नाही. तिला काय सांगायचंय, कसं समजवायचं हे तू बघ, पण तिने जॉब केला मला चालणार नाही. ओके मी ते बघतो. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे जरा एकदा बघतो, बोलतो त्यांच्याशी. तिचा काही विचार असेल, पण काय करायचं ते तू बघ आणि तिच्या डोक्यातून जॉब करण्याचा विचार आधी काढून टाकायला सांग तिला. फाईन. तू आता या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार करत बसू नको आई. मी बोलतो त्यांच्याशी. ओके, तू प्लीज आराम कर. गुड नाईट. गुड नाईट. बाय. सई सई सई, मोठ्या माझात म्हणाली होतीस ना, माझ्या घरच्यांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. जहागीरदारांचा एकही पैसा नको मला. आता बघू तू जॉब कशी करतेस आणि तुझ्या घरच्यांना कशी पोचतेस. बिचारी.
थँक्यू. सर, आपण बोलू शकतो का आता? नाही सर, मला माहिती आहे तुम्ही दमून आला आहात, पण माझं जर बोलणं महत्वाचं नसतं ना, तर मी आता तुम्हाला असा त्रासच नसता दिला. इट्स ओके सई, मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं ते. म्हणजे भैरवी मॅडमशी तुमचं काही बोलणं झालं का? तुम्हाला जॉब करायचा राईट? हो. कोणी नाही म्हणणार नाही, आणि कोणी काही म्हटलंही तरी जॉब करायचा आहे की नाही करायचा आहे हा डिसिजन कम्प्लिटली तिचा असेल. सई, मला माहिती आहे आपण लग्नाआधी ऑलरेडी या विषयावर बोललोय, आणि तेव्हा मी म्हणालो होतो की तिच्या जॉब करण्याला माझा काहीच विरोध नसणार. आणि ऑफकोर्स तुम्हाला तुमच्या भावाची, तुमच्या आईची खूप काळजी आहे, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमच्यावर. आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे सर, तुम्हाला कळतंय ना मी जॉब करून पैसे कमवणं किती गरजेचं आहे? मला सगळं कळतंय. सो बेसिकली तुम्हाला जॉब करायचा आहे बिकॉज तुम्हाला पैसे कमवून तुमच्या घरी द्यायचे आहेत, राईट? हो सर. मग सई, तुमचा जर हा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केला पैशांचा, तर मग तुम्हाला जॉब करायची गरज पडणार नाही सर, मला तुमचे पैसे नको आहेत. मी माझे पैसे नाहीच देते तुम्हाला. तुम्ही काम करा, उद्या वरुणला पाठवा माझ्याकडे ऑफिसला भेटायला. मी त्याचं आतापर्यंत जितकं एज्युकेशन झालंय त्याच्या बेसिसवर बघतो त्याला कुठला जॉब ऑफर करू शकतो ते आपल्या कंपनीमध्ये. पण सर, त्याचं शिक्षण अजून पूर्ण नाही झालेलं, आणि तो जर आत्ताच जॉब करायला लागला तर त्याचा अभ्यासावरून दुर्लक्ष होईल. डोंट वरी,